मानाच्या प्रमुख पालख्यापैकी गणल्या जाणाऱ्या श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचं जे आहे ते मोठी परंपरा असलेला हा पालखी सोहळा जो आहे तो माढ्यामध्ये या पालखी सोहळ्याचं जे आहे ते मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलेलं. या पालखी सोहळ्याचं काय महत्त्व आहे हे जाणून घेण्यासाठी पालखी संस्थांचे प्रमुख पाटील सर आपल्यासमोर आहेत. सर काय सांगाल, सातत्यानं मोठी परंपरा असलेली पालखीला मोठं महत्त्व आहे, काय वैशिष्ट्य आहे? आदिशक्ती श्री संत मुक्ताबाईची पालखी मुक्ताईनगर येथून दिनांक 24 जूनला निघाली. जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार गुलाबराव पाटील, माननीय नामदार गिरीश महाजन, माननीय नामदार संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील, सर्व आमदार खासदार यांच्या उपस्थितीत शासनाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करण्यात आलं आणि आदिशक्तीचं प्रस्थान झालं. त्याच दिवशी अतिशय जोरदार पुष्पवृष्टी देखील गावकऱ्यांनी केली, परंतु पाऊस एवढा झाला की फार चांगलं आनंदाचं वातावरण निर्माण झालं. जवळपास 60 दिवसाचा प्रवास आहे, 600 किलोमीटर आहे. आदिशक्ती मुक्ताई ज्ञानेश्वराची माऊलीची बहीण असल्याकारणाने अधिक महत्त्व त्या मुक्ताईला आहे. नव्हे तर विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेश इथून या माढापर्यंत येणारी एकमेव पालखी मानाची असल्याकारणाने वारकऱ्यांमध्ये उत्साह आहे. येथील जनतेने अतिशय चांगल्या पद्धतीने हरिभक्त पारायण मंडळीचं स्वागत केलं, आदिशक्ती मुक्ताईचं स्वागत केलं. नव्हे तर पर्जन्यवृष्टी देखील या ठिकाणी झाली. आनंदाचं वातावरण आहे. आदिशक्ती मुक्ताईनं प्रार्थना करतो की वर्ष सर्व शेतकरी शेतमजूर यांना सुख समृद्धी भरवतं जावं. अवघ्या 50 किलोमीटर पांडुरंगाचं दर्शन होणार आहे, त्यामुळे वारकरी खुश आहेत. एकंदरीत आपण पाहिलं असेल की संत तुकाराम महाराजांची पालखी असेल, ज्ञानोबांची असेल, या प्रमुख पालख्यांना जे आहे ते शासनाकडून भरीव निधी येतो. मात्र आपण जर पाहिलं असेल तर येताना देखील अनेक रस्त्याच्या देखील अडथळे आपल्याला आले असतील. कुठतर या दृष्टिकोनातून माऊलींची बहीण म्हणून या पालखीकडे कुठतर शासनाचं सोयीसुविधा संदर्भात दुर्लक्ष होतं आहे असं वाटतं का? काय अपेक्षित होणं वाटतंय आपल्याला? पहिली या संदर्भात मिटिंग माननीय नामदार सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री राज्याचे जे आहेत त्यांच्या समोर झाली. त्यांच्या समोर हा मी प्रश्न उपस्थित केला की ज्या पद्धतीने देहू आणि आळंदीची ज्ञानेश्वर माऊलीची पालखी आणि संत रघुनाथांची पालखी निघते, राज्य शासन उदार अंतकरणाने त्या ठिकाणी मदत करते. ग्रामपंचायतीला अनुदान दिलं जातं, टॉयलेटची संख्या वाढवली जाते, रस्त्याचं दुरुस्तीकरण केलं जातं. परंतु आदिशक्ती मुक्ताईची शासनाची मानाची पालखी असताना येणाऱ्या रस्त्याने दुर्लक्ष होत आहे. आजही त्या ठिकाणी आमचं वरदवाडीला स्वागत केलं असताना शासनाकडे आमची एकच मागणी आहे की त्या ठिकाणी रस्ता जो आहे बोमपासून अतिशय नादुरुस्त झालेला आहे. म्हणून त्या ठिकाणी हा रस्ता जो आहे पालखी मार्ग गणला जावा आणि थेट पंढरपूरकडे येणाऱ्या लहान मोठ्या पालख्या विदर्भ मराठवाड्यात येतात, मुक्ताईच्या पालख्या येतात, त्यासोबत अधिकाधिक स्वागत सर्वांचं होतं. परंतु रस्ते अरुंद असल्याकारणाने वारकऱ्यांची गैरसोय होते, येणाऱ्या जनतेची गैरसोय होते. म्हणून शासनाने त्वरित लक्ष देऊन सरमकुंडी फाट्यापासून माढ्यापर्यंत हा पालखी मार्ग झालाच पाहिजे ही प्रमुख मागणी राज्य शासनाकडे आम्ही केलेली आहे. महाराज, एकंदरीत यंदाच्या वारीत पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणलं तर रथामध्ये बदल मोठा झाला आहे. काय एकंदरीत रथाचे हे सहकार्य कोणाचं लाभलं आहे आणि काय वैशिष्ट्य? हा जो रथ आहे, माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब मागच्या वेळी प्रस्थानला आले असताना त्यांनी कबूल केलं होतं की आदिशक्ती मुक्ताईला मी चांदीचा रथ देतो. त्या पद्धतीने त्यांनी वचन पाळलं, त्यांचे आम्ही आभार मानतो. चांदीचा रथ या ठिकाणी आलेला आहे. माननीय देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्य शासनाच्या वतीने पिण्याचं पाणी, मोबाईल टॉयलेट, त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा, जिल्हाधिकारी यांनी सातत्याने मिटिंगा घेऊन वारकऱ्यांच्या समस्या, निवारा, अन्न आणि पाणी या संदर्भात शासन त्या ठिकाणी लक्ष देत आहे. त्याबद्दल त्यांचे देखील आम्ही आभार मानतो. आपण जर पाहिलं असेल तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ जे आहे ते मुक्ताबाईंच्या याच पालखी सोहळ्याला जो आहे तो चांदीचा रथ दिलेला आहे आणि देवस्थानच्या वतीनं या पालखी सोहळ्याला जो आहे तो यंदाच्या वर्षापासून जे आहे ते चांदीचा रथ जो आहे तो या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाला आहे. ज्या पद्धतीनं मानाच्या पालख्यांना सोयीसुविधा वारकऱ्यांना दिल्या जातात, रस्ते असतील, आरोग्यविषयक अन्य सुविधा जशा दुसऱ्या पालख्यांना दिल्या जातात, त्याच पद्धतीच्या सोयीसुविधा ज्या आहेत त्या मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्याला मिळणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी शासनानं एक पाऊल पुढे टाकण्याची मागणी देखील जी आहे ती संस्थांच्या वतीनं करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. माझा सहकारी कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाड सह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.